तर पुढची बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये पक्षानं सांगितलं तर मनसेकडूनही निवडणूक लढवायला तयार असल्याचं भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी म्हटलंय। गेल्या 10 वर्षात हेमंत गोडसेंकडून मतदारसंघात काहीही काम झालेलं नाही। गोडसेंनी नाशिकमधील भाजप कार्यकर्त्यांवरही लक्ष दिलं नाही। गोडसेंकडून छापलेल्या माहिती पुस्तकांवर मोदींचा फोटोही नाही। त्याच्यामुळे जर पक्षाने आदेश दिला तर नाशिकमधून मनसेतर्फे आपण निवडणूक लढवू असं दिनकर पाटील म्हणतात। इच्छुक भाजप नेते दिनकर पाटील आहेत। अण्णा, आपल्या TV9 मध्ये स्वागत आहे। काल नाशिकच्या भाजप कार्यालयात आपल्या काही पदाधिकाऱ्यांकडून आपल्याकडून आंदोलन करण्यात आलं, काय सांगाल? नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पार्टीला मिळावी म्हणून पहिल्या दिवशीपासून आमदार, महापालिकेतील नगरसेवक, त्यानंतर मंडलाध्यक्ष, काल तर एकदम बूथ कार्यापासून सगळ्यांनी नाशिक जिल्ह्यानेच मागणी केली आहे। त्यामध्ये दिंडोरी मतदारसंघाचे सुद्धा कार्यकर्ते होते आणि ही जर जागा भारतीय जनता पार्टीला नाशिक लोकसभेची मिळाली नाही तर सगळ्या कार्यकर्त्यांनी एकदम तीव्र भावना व्यक्त केल्या की ते कोणत्या पद्धतीत हेमंत गोडसेला मदत करणार नाही। कारण हेमंत गोडसेने 10 वर्षात एकही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं नाही। अजून आख्यात मोठी चुकी हेमंत गोडसेंनी केली आहे की त्यांनी जो अहवाल छापला त्याच्यावर या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो टाकला नाही। नक्कीच अण्णा, आपण एकीकडे भाजपकडून वारंवार नाशिकच्या जागेवरती दावा केला जातो, मात्र दुसरीकडे युतीमध्ये मनसे देखील येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत। त्यामुळे मनसे देखील नाशिकच्या जागेवरती दावा करू शकते। तो निर्णय भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते घेतील आणि त्या निर्णयावर भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईल मनसेबाबत तो आमचा काही विषय नाही आहे। वरिष्ठ पातळीवरती जर ही जागा मनसेला गेली तर आपण मनसेमधून निवडणूक लढवणार? पक्ष सांगेल तसं करू। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।